रसिको नमस्कार. आशा भोसले हे इतकं सदाबहार व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं गाणं ऐकलं नाही असा आपला एकही दिवस जात नसेल हे अगदी खरं आहे. आणि माझ्या बाबतीत तर निवेदनाच्या निमित्तानं किंवा काही लिहिण्याच्या निमित्तानं त्यांच्याबद्दल इतका विचार केला गेला, वाचलं गेलं की त्यांच्यावरती एखादी कविता सुचणं हे अगदी स्वाभाविक होतं. तर अशीच एक रचना आज खास आपल्यासाठी नक्की ऐका. फक्त गाण्याचीच नव्हे तू जगण्याची आशा. फक्त गाण्याचीच नव्हे तू जगण्याची आशा. तुझ्या स्वराने भारल्या मंतरल्या काही दिशा. तू चैतन्याची मूर्ती, तू चैतन्याची मूर्ती, तू प्रेरणा, तू स्फूर्ती. तुझ्यामुळे जगण्याची झाली खरी परिपूर्ती. बालगीत भावगीत सारे सारेच खुलते. बालगीत भावगीत सारे सारेच खुलते. नाट्यगीत लावणीही तुझ्या स्वरात डोलते. तू सूर तो स्वच्छंद, तू सूर तो स्वच्छंद, तू साक्षात आनंद. दर्द तरीही स्वरात कधी होतसे बेधुंद. किती करावे वर्णन, किती करावे वर्णन, तरी होईना पुरते. आशा क्षितिजाच्या पार दशांगुळी की उरते. आशा क्षितिजाच्या पार दशांगुळी की उरते. मंडळी, किस्से आठवणी आपण सगळीकडे ऐकत असाल, वाचत असाल, पण अशा काही गोष्टी ज्या फक्त याच मालिकेत ऐकायला मिळतील अशा कवितांचाही आपण आनंद घेताय. मनापासून धन्यवाद.